संख्येने गेले कित्येक तास आपण इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या तमाम सांगलीकरांचं मनापासून स्वागत पण करतो आणि आभार पण मानतो। मित्रांनो, कुठली निवडणूक बनल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ही काही कुठल्या गावकीची किंवा भावकीची निवडणूक नाहीये। हे देशाचा कारभार 140 कोटी जनतेचा कारभार उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायचा आहे हा महत्त्वाचा निर्णय आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघात घेतला जाणार आहे आणि देशातल्या एकूण 543 लोकसभा मतदारसंघात घेतला जाणार आहे। पहिल्या टप्प्याचं मतदान उद्याच्या 19 तारखेला पण आपले उपमुख्यमंत्री नागपूरला मतदान करणार आहेत। तो पहिला टप्पा संपल्यानंतर आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं मतदान 7 तारखेला आहे। सकाळी 7 ते संध्याकाळी 6 आहे। भरपूर 11 तासाचा वेळ आहे, परंतु उन्हाची पण तीव्रता आहे। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी अजिबात गाफील राहू नका। त्याच्यामध्ये मतदारांना बाहेर आणून त्याचा कमळाच्या चिन्हाच्या शेजारी बटन कसं ते दाबेल याकरता आपल्याला प्रयत्न करायचा आहे। तुमच्या समोर अनेक उमेदवार उभे आहेत। तुम्ही म्हणाल की इथंच का मत करायचं? गेले 10 वर्ष या देशाचं पंतप्रधान पद अतिशय चांगल्या प्रकारे अतिशय तडफदारपणे अतिशय चांगल्या प्रकारचं विजन ठेवून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांभाळलेलं आहे। फक्त भारत देशातले मतदार किंवा जनता त्यांच्यावर खुश नाही। परदेशामध्ये कुठल्याही देशात गेले तर प्रचंड उत्साहाने त्यांचं स्वागत केले जातं। जगाच्या पाठीवर मोदी साहेब पंतप्रधान झाल्यापासून तुमच्या माझ्या देशाची शान वाढलेली आहे। देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन जगातल्या सर्व देशांचा बदललेला आहे। मगाशी सांगितलं तसं आपण जगात 5व्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपल्याला आता 3ऱ्या क्रमांकावर जायचं आहे। शेवटी तुमचा माझा सगळ्यांचा संबंध आपण खासदार आमदार कशा करता निवडून देतो की त्यांच्याकडनं खासदाराच्याकडनं केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी आला पाहिजे, आमदाराकडनं राज्याचा मोठ्या प्रमाणावर निधी आला पाहिजे, त्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। आज आपला एकेकाळी तुमचा माझा जत असेल, तासगाव असेल, कवठेमंकाळ असेल, पलूस कडेगाव असेल, आटपाडी खानापूर असेल, सगळे दुष्काळी भाग वर्षानुवर्ष कुसळाशिवाय काही उगवत नव्हतं। परंतु तिथं टेंबू ताकारी म्हैसाळ हे पाणी फिरलं आणि त्याच्यातनं संपूर्ण चित्र बदलायला सुरुवात झाली। परंतु काही गोष्टी राहिल्या त्या पूर्ण करण्याच्या करता संजय काकांनी जीवाचं रान केलं। बाकीचे सगळे कार्यकर्ते झटत होते, महायुतीचं सगळे आमचे घटक झटत होते। मित्रांनो, त्याच्यामध्ये खानापूर, तासगाव, कवठेमंकाळ, आटपाडी, खटाव, मान, जत, सांगोला या सगळ्याचे मिळून 109 गावं आपण त्याच्यामध्ये ऍड केली। 1 लाख एकराला पाणी त्या ठिकाणी आपण देतोय। 8 TMC पाणी आपण त्या ठिकाणी देतोय। एवढं मोठं काम आज आपल्या शेतकऱ्यांच्या करता, समाजाच्या करता करतोय। उद्या माझ्या शेतकऱ्याकडे 2 पैसे आले तर सांगलीची बाजारपेठ, मिरजची बाजारपेठ तिथं चांगल्या पद्धतीने उलाढाल होती, व्यापारी वर्ग समाधानी होतो आणि म्हणून शेतमजूर समाधानी होतो। त्याकरता ही कामं करावी लागतात। त्याचा उल्लेख मगाशी सुरेशराव खाडेंनी केला। आज किती दिवस झाले, किती महिने झाले त्या बाबतीमध्ये आपली त्या म्हैसाळ चालू आहे। लाईट बिल तुम्हाला भरावं लागतं का? टंचाईचं निमित्त करून आम्ही लाईट बिल भरतो। माझ्या शेतकऱ्याला त्रास होऊ नये। आता तर एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि आमचं असणारं मंत्रिमंडळ आम्ही आता एक निर्णय घेतला की टप्प्याटप्प्याने टेंबू ताकारी म्हैसाळ, पुरंदर, जनाई, शिरसाई, विष्णुपुरी, माझं तिकडचं असणारं जिहे काठापूर, तारळी या सगळ्या योजना आम्ही सूर्यावर सोलर पॅनल बसून त्या ठिकाणी चालणार आहे।
तुम्हाला विजेचं बिल भरण्याचा आता प्रश्नच येणार नाही पुढं. याकरता करोडो रुपये लागले तरी चालतील, परंतु यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. टप्प्याटप्प्याने एक एक योजना पूर्णपणे सूर्यप्रकाश उगवला की त्या बाबतीमध्ये आपलं वीज तयार होणार, मावळाकी बंद होणार. पण रात्री देखील आपण जे ऊर्जा मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं वीज घेणार आहे आणि ती विजेची भरपाई सोलर मधनं आपण त्यांना देणार आहोत. ह्या पद्धतीचा कार्यक्रम दिलाय. कुणी दिलाय? महायुती सरकारने दिलाय. त्या संदर्भामध्ये मध्ये आमच्या लक्षात आलं नाही. MWRRनी त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांचे पाणीपट्टीचे दर 10 पट वाढवले. मीटिंग मध्ये कॅबिनेटला आम्ही बसलो आणि आमच्या लक्षात आलं. ताबडतोब मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्यांनी निर्णय घेतला. पहिले दर होते तेच ठेवायचे, 10 पट वरचं बंद करायचं आणि जुने दर तुमच्या शेतकऱ्यांना, आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपण लावले. मधल्या काळामध्ये असंच घडलं की वर्ष संपल्यानंतर विजेचं जे बिल येत होतं त्याच्यामध्ये वाढ झाली. शेतकरी त्या ठिकाणी नाराज झाले. आमच्याकडे तक्रार आली. आम्ही 750 कोटी रुपये बजेटमधनं महावितरणला दिले आणि त्यांना सांगितलं की पूर्वीसारखं वीज बिल आम्हाला त्या उपसा सिंचन योजनेला लावायचं. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. केंद्र सरकारमधले नरेंद्र मोदी साहेब सगळ्या जाती धर्माला मदत करतात, सगळ्या घटकाला मदत करतात, समाजातल्या शेवटच्या माणसाला मदत करतात. त्यावेळेस माझ्या बळीराजाला तर आम्ही अधिक चांगल्या पद्धतीनं मदत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती नाही, मी अनेक वर्ष त्या संदर्भामध्ये सहकारामध्ये काम करणारा कार्यकर्ता. सांगली जिल्ह्यामध्ये देखील सहकार रुजलेला आहे. इथं विनय कोरे आहेत, बाकीचे माझे सहकारी आहेत. आम्ही साखर कारखान्यामध्ये कधी कधी जास्त भाव चांगला मिळायचा आणि नंतर केंद्र सरकारने इन्कम टॅक्स लावला. सदाशिवराव खोत, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहात, आणि तो इन्कम टॅक्स वाढत गेला. सांगलीकरांनो, जवळपास 20 वर्ष मी ए के अँथोनी असतील, पी चिदंबरम असतील, त्याच्या संदर्भात प्रणव मुखर्जी असतील, जे अर्थमंत्री झाले त्यांच्याकडे आम्ही गेलो. अर्थमंत्री थांबवायचे, पण ती टांगती डोक्यावरची तलवार माझ्या भारतातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याची कुणी काढली नाही. आकडा 10,000 कोटीचा, व्याज 15,000 कोटी, 25,000 कोटीला गेलं. जर इन्कम टॅक्सनी खातीशीच केली असती तर कारखान्याची राख रांगोळी झाली असती. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं आणि अमित भाईंचं सरकार आलं. अमित भाईंच्याकडं देवेंद्रजी, हर्षवर्धनजी, राधाकृष्णजी, अनेक ज्यांना ह्या प्रश्नाची जाण आहे ते गेले. अमित भाईंना विषय माहिती होता, कारण गुजरातच्या पण लोकांच्या डोक्यावर तलवार होती. त्यांनी सांगितलं मी लक्ष घालतो. नुसतं लक्ष घातलं नाही, 20-25 वर्ष काँग्रेसच्या राजवटीमध्ये जे आपल्याला काढून टाकता आलं नाही ते नरेंद्र मोदी साहेबांनी आणि अमित शहांनी 15,000 कोटीचं व्याज माफ केलं आणि 10,000 कोटीचं मुद्दल देखील माफ करून टाकलं. हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत नाही, दिलासा नाही. दर उतरायचे माझ्या साखरेचे, कधी कधी 17 रुपये, 20 रुपये, 22 रुपये विनय आपण साखर विकली. आता साखर 31 रुपयाच्या खाली विकायची नाही, अशा प्रकारचे आदेश आहेत. आता साखरेचे भाव 3500-3600 रुपये आहेत. का? तर माझ्या शेतकऱ्याला पैसे मिळावे. मित्रांनो, त्याच्यामध्ये पुन्हा अमित भाईंच्या कानावर घातलं की अमित भाई, आता हे टॅक्स माफ झाला, तुम्ही निर्णय घेतला, आमचं भलं झालं, परंतु इथून पुढं FRP पेक्षा जास्त दर जर कुठल्या कारखान्यांनी दिला तर वरचे पैसे इन्कम टॅक्स त्याला लागणार. माझ्या इथला बारामतीचा माळेगाव आणि सोमेश्वर कारखाना माझ्या FRP पेक्षा मी 450 रुपये टनाला जास्त दिले आणि दुसऱ्या कारखान्यात 500 रुपये FRP पेक्षा जास्त दिले. अमित भाई म्हणले ह्याच्यातनं मार्ग काढू. त्यांनी सांगितलं FRP पेक्षा जास्त दर दिला
आणि त्या कारखान्यांनी कर्ज न काढता असणाऱ्या शिल्लकीतनं जास्तीचा दर दिला तर साखर आयुक्तांना दाखवायचं, साखर आयुक्तांनी तपासायचं, योग्य असेल तर त्यांनी त्या ठिकाणी परवानगी द्यायची, त्याला इन्कम टॅक्स लागणार नाही. आज माझ्याच भागातला कितीतरी 100 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा त्या ठिकाणी वाचलेला आहे. अशा पद्धतीनं हे सरकार सर्वांना मदत करणारं हे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे. मित्रांनो, एवढंच नाही, FRPचा दर हा प्रत्येक वेळीच वाढलाय. त्याच्यातनं तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जय महाराष्ट्र.